वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवते यांचे वास्तव्य नाही. ब्रह्मांडामध्ये खालपासून वरची ही 5 नंबर पृथ्वी असून या पृथ्वीला श्री वैकुंठ असा मान आहे. तेथील पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे. तेथे पाऊस पडतो. उंच पर्वत, डोंगर, दऱ्या, खोऱ्या वगैरे सर्व असून तेथे समुद्र खारट पाण्याचा आहे व वाहत्या पाण्याची नदी आहे. श्री वैकुंठ येथील पृथ्वीवर सर्व प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी व इतर सर्व जीवसृष्टी आहे. वैकुंठ यातल्या पृथ्वीवरचं सांगते. ब्रह्मांडामधील प्रत्येक अवतारी दैवते तसेच सर्व दैवते, साधू, संत, महात्मे, अवतारी पुरुष वगैरे सर्व दैवते हे तेथे आपल्या शरीरासहित मानव रूपामध्ये वावरत असतात. म्हणजे आपल्या खालची जी पृथ्वी आहे ती पृथ्वी वैकुंठ आहे. तेथे सर्व मानव जे आहेत म्हणजे ते दैवत आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जरा दैवताचं कार्य संपलं की ते तिथं त्या रूपामध्ये मानव रूपात जाऊन राहतात. तिथं श्री वैकुंठ येथील पृथ्वीवर सर्व दैवतांमध्ये कायम वाद विवाद, भांडण, तंटे हे दावे नेहमीप्रमाणे होत असतात व पुन्हा त्यांच्यामध्ये समझोता होऊन त्यांची भांडणे मिटून ते पुन्हा गोडीमध्ये एकत्रित येतात. आपल्या पृथ्वीवर कशी माणसं एकामेकाचे भांडतायत तसे तेथील पृथ्वीवरील दैवत जी मानव रूपात आहेत जिथलं कार्य संपलं की ते तिकडे जाऊन राहतात. थोडक्यात श्री वैकुंठ येथे श्री इंद्रदेव यांचे राज्य असून तेथील सिंहासनावर श्री इंद्रदेव हे राजा बनून राज्य करीत आहेत. तेथील सर्व दैवतांचा अतिशय मोठ्या प्रमाणात कायम गोंधळ चाललेला असतो. सर्व दैवते हे तेथे स्वतःला आपण तेथील राजा आहोत असेच समजून वागत असतात. तेथे श्री इंद्रदेव यांना कोणीही म्हणावा असा मान देत नाहीत. कुठलंच दैवत त्यांना असं राजा म्हणून कोण मान देत नाहीत. प्रत्येक दैवत हे गर्वाने वागून त्यांचा वारंवार अपमान करीत असतात. श्री वैकुंठ येथील सिंहासनावर श्री इंद्रदेव हे अत्यंत हुशार धोरणी असल्यामुळे त्यांनी श्री नारद मुनी यांना आपल्याजवळ मोठे मानाचे स्थान दिलेले आहे व श्री इंद्रदेव हे तेथील सर्व दैवतांमध्ये श्री नारद मुनी यांच्या मार्फत भांडण लावण्याचे, त्यांच्यामध्ये गोंधळ मतभेद निर्माण करण्याचे आपले महत्त्वाचे कार्य करून घेत आहेत. त्यामुळे श्री इंद्रदेव यांचे सिंहासन फक्त श्री नारद मुनी यांच्यामुळेच टिकून साबूत राहिलेले आहे. म्हणजे ते नारद मुनीला ठेवलंय आपल्याजवळ आणि त्यांच्या मार्फत ते काय करतात, तेथील सगळ्या दैवतांमध्ये भांडणं लावून देतात. त्याच्यामुळे ते त्यांचं आपलं स्थान टिकून. श्री वैकुंठ येथील सर्व दैवतांना आपल्या पृथ्वीवरील म्हणजे स्वर्गामधील माणसे सुखी, समाधानी, आनंदी आहेत असे वाटत असल्यामुळे तेथील दैवतांना आपल्या पृथ्वीवरील मानवांना जीवसृष्टीचा अतिशय हेवा वाटतो. त्यांना आपल्या पृथ्वीवरील मानवांचा राग द्वेष येत असतो. त्यामुळे तेथील दैवते हे आपल्या पृथ्वीवरील म्हणजे स्वर्गामधील दैवतांना त्रास देण्यासाठी नवग्रहाचे ग्रहावरील दैवतामार्फत आपल्या पृथ्वीवरील सर्व दैवतांना अतिशय त्रास देण्याचा, छळ करण्याचा प्रयत्न करून तसा आपल्या पृथ्वीवरील दैवतांना अतिशय त्रास देत आहेत. म्हणजे तेथील दैवत नवग्रहामार्फत आपल्या पृथ्वीवरची जी दैवत आहेत
त्यांना त्रास देण्याचं काम करतात. अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास देतात आपल्या इथल्या दैवतांना. श्री वैकुंठ येथील पृथ्वीवर म्हणजे 6 नंबर पृथ्वी येथे एक सूर्य आहे व सूर्याच्या शेजारी नवग्रहाचे सर्व 12 ग्रह आहेत व एक चंद्र आहे. त्याच्या खाली पृथ्वी आहे. तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री जालंधरनाथ यांचे वास्तव्य आहे. तेथील सर्व कारभार श्री जालंधरनाथ यांच्या आधिपत्याखाली चालत आहे. तेथील नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे वास्तव्य असून नवग्रहाचे 9 ग्रह दैवते यांचे 9 ग्रहाचे वर वास्तव्य आहे. वैकुंठ येथे नवग्रहाच्या ग्रहावर त्यांचं वास्तव्य आहे. या पृथ्वीला श्री पाताळ असा मान आहे. वैकुंठ येथील पृथ्वीच्या वर म्हणजे वैकुंठ जे आहे त्या पृथ्वीच्या वर एक सूर्य चंद्र शेजारी नवग्रहाचे ग्रह आहेत. खाली पृथ्वी आहे. तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार जालंधरनाथ यांचा वास्तव्य आहे. तेथील सर्व कारभार श्री जालंधरनाथ यांच्या आधिपत्याखाली चालत आहे. नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे वास्तव्य असून नवग्रहाचे 9 दैवते यांचे 9 ग्रहाचे वर वास्तव्य आहे. या पृथ्वीला श्री पाताळ असा मान आहे. तेथील पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे. तेथे उंच पर्वत डोंगर दऱ्या खोऱ्या वगैरे व पशु पक्षी प्राणी इत्यादी सर्व जीवसृष्टी आहे. तेथे खारट पाण्याचा समुद्र तसेच गोड पाण्याची नदी आहे. तेथील पृथ्वीवर आपल्या पृथ्वीप्रमाणे पूर्ण मानव असून तो सुधारलेला सुधारित सुशिक्षित मानव आहेत. श्री पाताळ येथील पृथ्वीवर श्री यमराज यांचे राज्य असून तेथील सिंहासनावर श्री यमराज हे तेथील राजा बनून आहेत. तेथे त्यांचा राज्यकारभार चालत आहे. पाताळ येथला पाताळ येथे यमराज यांचं हे राज्य आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील प्रत्येक मानव तसेच पशु पक्षी प्राणी सूक्ष्म जीव जंतू व इतर सर्व जीवसृष्टी यांना म्हणजे ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील जीवाला आत्म्याला प्राण्याला व कोणतेही दैवत साधू संत महात्मे अवतारी पुरुष यांना आपल्या कर्माचे फळ म्हणजे पाप पुण्याचा हिशोब देण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर श्री पाताळ येथील पृथ्वीवर पुन्हा तो जीव आहे आत्मा आहे त्यात जन्म हा घ्यावाच लागत आहे. तेथील पृथ्वीवरती प्रत्येक माणूस असो प्राणी असो त्यांना तिथं परत जन्म घ्यायला लागतो पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी. त्यांच्या कर्माची फळं तिथं भोगायला लागतात त्यांना. याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. जर मानव असेल तर त्याला त्याच मानवाचा तेथे जन्म घ्यावा लागतो व तेथे त्याला त्याच्या मागील संपूर्ण आयुष्यामधील पाप केलेले आहे त्याचा हिशोब द्यावा लागत आहे. अतिशय त्रास अत्यंत हाल सहन करीत चुकीच्या कर्माचे फळ भोगावे लागत आहे. प्रत्येक जीवास तेथे प्रवेश करून जन्म घेऊन आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतातच. पाप पुण्याचा हिशोब द्यावा लागतोच. त्यामधून कोणत्याही जीवाची आत्म्याची दैवतांची सुटका होत नाही. तेथे जाऊन तो जीव आत्मा पूर्णपणे स्वच्छ टवटवीत होऊन श्री पाताळ येथील पृथ्वीमधून बाहेर पडत असतो. म्हणजे कोणतंही दैवत असलं तरी त्याला तिथे जन्म घ्यावाच लागतो आणि त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावीच लागतात.
पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, मानव असो, कोणी असो. श्री पाताळ येथील पृथ्वीवरील स्वच्छ होऊन अतिशय प्रसन्नतेने तेथून बाहेर निघालेला जीव आत्मा असतो. त्या जीवास ब्रह्मांडामधील खालची तळाची 1 नंबर पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवर त्या जीवास जावे लागत आहे. तेथे पोचल्यानंतर तेथे श्री माया महाशक्तीश्वर हे त्या जीवास त्याच्या मागील जन्माच्या कर्मानुसार त्या जीवास त्यास कोणता नवीन जन्म देण्याचे ठरवून कार्य करीत असतात. तो जीव कोणताही असेल, अगर दैवते यांचा जीव असेल तरी त्यास नवीन अवतारी कोणता जन्म देण्याचा आहे ते स्वतः ठरवित असतात. तसा त्यास जन्म देऊन आपले कार्य कोणत्या पृथ्वीवर करावायचे आहे ते ठरवून त्यास त्या पृथ्वीवर पाठवून देतात. कोणताही तेथे जाणारा जीव आत्मा आहे, त्यास नवीन जन्म मिळाल्यानंतर तो जीव 1 नंबर पृथ्वीवर थोडा वेळ थांबून विश्रांती घेऊन नंतर त्यांनी पाठवलेल्या पृथ्वीवर जाऊन ते सांगतील त्या रूपात जन्म घ्यावा लागतो. म्हणजे खालची जी वैकुंठमधून निघला ना तो जीव आत्मा, की सगळ्यात खालचा 1 नंबरची जी तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवर गेल्यानंतर माया महाशक्तीश्वर हे जे आहे ते ठरवते त्याला कुठला जन्म द्यायचा. त्याप्रमाणे त्याला जन्म देऊन जे काही कार्य करायचं ते समजून सांगून त्या दैवत असो किंवा मानव असो त्याला ब्रह्मांडातल्या त्या पृथ्वीवर पाठवून देतात. कुठला अवतार असेल तो. तेथील पृथ्वीवर श्री माया महाशक्तीश्वर यांचे राज्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथे हे कार्य होते. परंतु आता तेथील ताबा त्यांच्याकडे नसून त्यांचे कार्य ब्रह्मांडपती पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज व श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज हे दोघे जण मिळून तेथील त्यांचे कार्य या दोन्ही दैवतांना करावे लागत आहे. श्री माया महाशक्तीश्वर यांचे तेथे आता राज्य नसून या दोन्ही दैवतांचे म्हणजेच श्री शिवशंकर यांचे म्हणजेच या दोन्ही दैवतांचे कार्य होत असून त्यांचे पूर्ण आधिपत्याखाली तेथील सर्व कारभार सुरळीत होत आहे. ते सांभाळत आहे. सगळ्यात खालच्या पृथ्वीवरचं चाललेलं आहे. मस्कोबा महाराज तिथं आता सगळं सांभाळत आहेत. तळाच्या पृथ्वीपासून आपली पृथ्वी ही खालपासून क्रमवार खालपासून वर 7 नंबरची पृथ्वी आहे आपली तळापासून. आणि याच्यावरती अजून आहेत. म्हणजे असे एका वेळीस 12 पृथ्वी आहेत. 12 पृथ्वी. प्रत्येक पृथ्वीला चंद्र, सूर्य, नवग्रहाचे ग्रह. आपल्या सूर्याच्या या बाजूला 2 सूर्य आहेत, 2 चंद्र आहेत आणि नवग्रहाचे ग्रह आहेत. आणि एका वेळेत खाली 12 पृथ्वी आहेत. आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला 1 सूर्य आहे, 1 चंद्र आहे, नवग्रहाचे ग्रह आहेत. त्याच्या खाली 10 पृथ्वी आहेत. थोडक्यात क्रॉस कसा असतो, क्रॉस ख्रिश्चन लोकांचा, त्याप्रमाणे ब्रह्मांडाची रचना आहे. थोडक्यात खालपासून आपली 5 नंबरची 6 नंबरची पृथ्वी आहे. तळाच्या पृथ्वीपासून आपली पृथ्वी खालच्या क्रमवार 7 नंबरची पृथ्वी आहे व आपल्या पृथ्वीच्या वर अजून क्रमवार एकावर एक याप्रमाणे 5 पृथ्वी आहेत. म्हणजे सरळ उभा एका रेषेमध्ये क्रमवार एकावर एक याप्रमाणे एकूण 12 पृथ्वी आहेत.
व आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला सरळ आडव्या एका रेषेत एका शेजारी एक याप्रमाणे 10 पृथ्वी आहेत व आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला सरळ आडव्या रेषेत एका शेजारी एक याप्रमाणे 12 पृथ्वी आहेत. प्रत्येक ठिकाणी सूर्य, चंद्र व नवग्रहाचे ग्रह आहेत. आपली पृथ्वी ही खालच्या तळापासून वरची 7 नंबर पृथ्वी म्हणजे श्री स्वर्ग आहे. कारण या पृथ्वीवर सर्व प्रमुख दैव दैवते तसेच 33 कोटी दैवतांची, मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांची वगैरे निर्मिती झालेली आहे व संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार मूळ शक्तीद्वारे आपल्या पृथ्वीवरून होत असल्यामुळे व सर्व 33 कोटी दैव दैवते, साधू, संत, महंत वगैरे सर्वांचे वास्तव्य व कार्य आपल्या पृथ्वीवरून होत असल्यामुळे आपल्या पृथ्वीला श्री स्वर्ग हा बहुमान मिळालेला आहे. आपल्या पृथ्वीवरती 33 कोटी दैवतांची निर्मिती झालेली आहे. साधू संत सगळे आपल्या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे आणि इथून त्यांचं कार्य चालू झालेलं आहे. आपल्या पृथ्वीच्या वर एक सूर्य आहे व सूर्याजवळ नवग्रहाचे 12 ग्रह आहेत, एक चंद्र आहे व खाली एक पृथ्वी आहे. आपल्या सूर्याच्या वर प्रत्यक्षात श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य आहे. आपल्या सूर्याच्या वर जो सूर्य आहे त्याच्यावर श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य आहे. ग्रहाचे वर नवग्रह दैवतांचे वास्तव्य आहे. ग्रहाचे सर्व ग्रह 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे वास्तव्य आहे. आपल्या चंद्राच्या वर श्री महेशनाथ यांचे वास्तव्य असून आपल्या पृथ्वीमध्ये श्री कालभैरवनाथ यांची पत्नी श्री वज्रेश्वरी देवी माता यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. आपल्या पृथ्वी कालभैरवनाथ यांची जी पत्नी वज्रेश्वरी देवी त्यांचं वास्तव्य आपल्या पृथ्वीवर, कालभैरवनाथ यांची पत्नी. आपल्या पृथ्वीवर संपूर्ण जीवसृष्टी असून पूर्ण मानव सुधारित, हुशार, बुद्धिमान, प्रगत असा मानव आहे. आपल्या सूर्याच्यावर कालभैरवनाथ यांचे वास्तव्य आहे आणि आपल्या पृथ्वीवर कालभैरवनाथ यांची पत्नी वज्रेश्वरी देवी यांचं वास्तव्य आहे. आपली पृथ्वी म्हणजे श्री स्वर्ग ही पृथ्वी आहे व आपल्या पृथ्वीवरील ब्रह्मांडापती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर म्हणजेच श्री स्वर्ग येथे श्री हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ अवतार, स्थापना, प्राण प्रतिष्ठा तसेच ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाचे लिखन कार्य पूर्ण झाल्यामुळे आपल्या पृथ्वीवरील म्हणजे श्री स्वर्ग यांची दैवी शक्ती तसेच सर्वश्रेष्ठ श्री हिंदू धर्म यांची शक्ती ही प्रचंड प्रमाणात वाढलेली असून सर्व मूळ शक्ती, 9 काळ राक्षस, 26 पंचमहाभूते, संपूर्ण निसर्ग म्हणजेच ब्रह्मांडामधील सर्व सूर्य, चंद्र, नवग्रहाचे ग्रह, सर्व पृथ्वी व 33 कोटी दैव दैवते हे अतिशय आनंदित व प्रसन्न झालेले आहे. आपल्या पृथ्वीवरती श्री हिंदू धर्म हे स्थापन झालेला आहे. हिंदू धर्म हा अवतार निर्माण झालेला आहे. 33 कोटी दैवतांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं आणि हा ब्रह्मांडपती सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथाचं लिखाण कार्य पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं 33 कोटी दैवतांची शक्ती अतिशय प्रसन्न आहे आणि वाढलेली पण आहे. ह्याच्यामुळं
ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावरील ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ हे संपूर्ण 33 कोटी दैवतांचे सद्गुरू झालेले आहेत. तसेच संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्व ग्रहांचे वर सर्व दैवतांचे ते एकमेव सद्गुरू झालेले आहेत. त्यांना सर्वांनी अतिशय आनंदाने आदराने श्री सद्गुरू करून घेतलेले आहे. संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्व मूळ शक्ती सर्व ग्रह दैवते या सर्वांची सर्व दैवी शक्ती ही त्यांच्यामध्ये पूर्णपणे सामावलेली आहे व ते सर्वजण व त्यांची संपूर्ण दैवी शक्ती ही अनंत काळपर्यंत त्यांच्या सदैव पाठीशी राहिलेली आहे. त्यांच्या एकट्यामध्येच सर्व शक्ती सामावलेली आहे. तसेच संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्व मूळ शक्ती 9 काळ राक्षस 26 पंचमहाभूते सर्व सूर्य चंद्र नवग्रहाचे ग्रह सर्व पृथ्वी म्हणजे संपूर्ण निसर्गच तसेच संपूर्ण ब्रह्मांडामधील दैवते साधू संत महात्मे मानव पशु पक्षी प्राणी व संपूर्ण जीवसृष्टी या सर्वांचे ते एकमेव सद्गुरू झालेले असून ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज हे सर्वांचे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे श्री कुलदैवत झालेले आहेत. त्यामुळे सर्वजण त्यांना त्यांच्या कार्यामध्ये पहिला मान देऊन त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात. ब्रह्मांडामध्ये जशी श्री गणेशाची पूजा करून पहिला मान देतात व आपल्या कार्यास प्रारंभ करतात, तसेच सर्व ब्रह्मांडामधील संपूर्ण निसर्ग व जीवसृष्टी हे ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना आपल्या कार्यात पहिला मान देतात व आपले श्री कुलदैवत म्हणून पहिली पूजा करून ब्रह्मांडामधील आपल्या दैवी व इतर सर्व कार्यास सुरुवात करतात. पहिला मान त्यांना देतात. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांची शक्ती ही सर्वश्रेष्ठ अशी शक्ती असल्यामुळे अनंत काळपर्यंत कोणीही तसेच कोणतीही शक्ती त्यांना जिंकू शकत नाही, त्यांचा पराजय करू शकत नाही. ते या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणत्याही ग्रहाचे वर किंवा या संपूर्ण निसर्गामध्ये कोठेही ते मनात जे आणतील ते दैवी कार्य किंवा इतर कार्य ते करू शकतात. त्यांना कोणीही अडचण किंवा कोणतेही संकट आणू शकत नाहीत. ते म्हणजे त्यांची शक्ती ही पूर्णपणे सर्वश्रेष्ठ अशी शक्ती आहे. परंतु ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज हे प्रत्यक्षात त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनाच ह्या ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे असे मानतात. ते त्यांना तसा आदराने मान देतात व त्यांना विचारल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणतेही दैवी कार्य किंवा कोणतेही कार्य ते करीत नाहीत. आलं लक्षात? पहिला मान ते आपल्या सद्गुरूंना देतात. त्यांची परवानगी घेऊन ते ब्रह्मांडात कुठेही काही कार्य करू शकतात करतात. ब्रह्मांडामधील सर्वात खालची तळाची 1 नंबर पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या सूर्यावर श्री भरतनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे.
व तेथील नवग्रहाचे 12 ग्रहाचे वर नेहमीप्रमाणे दैवते आहेत व त्याच्या चंद्राच्या वर श्री शिवशंकर यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवर श्री भरतनाथ यांचे वास्तव्य आहे. तेथील पृथ्वीच्या वर ब्रह्मांडामधील संपूर्ण जीवसृष्टी यांची निर्मिती तसेच दैवी शक्ती यांचे कार्य व इतर निर्मिती होत आहे. ब्रह्मांडाची खालची तळाची पृथ्वी आहे, ते पृथ्वीवरती संपूर्ण निर्मितीचं कार्य आहे. थोडक्यात संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती तिथं होती. त्याच्यावरची 2 नंबरची पृथ्वी आहे, त्याच्या सूर्याच्या वर श्री बाळाजीनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या अधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे 12 ग्रहाचे वर श्री विष्णुदेव यांची प्राणी दैवते आहेत. त्यांचे एक अवतारांचे दैवतांचे वास्तव्य असून तेथील चंद्राचे वर श्री अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य आहे. तेथील चंद्राचे वर अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर देखील श्री बालाजीनाथ यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवर मानव व इतर जीवसृष्टी आहे. त्याच्यावरची 3 नंबरची पृथ्वी आहे, तेथील सूर्याच्या वर श्री नागेशनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या अधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे. तेथील नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर नेहमीची दैवते आहेत व तेथील चंद्राचे वर श्री पार्वती माता यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीच्या वर देखील श्री नागेशनाथ यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवर रानटी प्रवृत्तीचा आदी मानव आहे. त्याच्यावरची 4 नंबरची पृथ्वी आहे, तेथील सूर्याचे वर श्री कानिफनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या अधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे ग्रहावर नेहमीप्रमाणेच दैवते आहेत. तेथील चंद्राचे वर श्री भोजराज श्री जगन्नाथ यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीच्या वर देखील श्री कानिफनाथ यांचेच वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर वाघरूपी मानव आहेत. त्याच्यावरची 5 नंबरची पृथ्वी आहे, तेथील सूर्याचे वर श्री कालराज यांचे वास्तव्य असून त्यांच्या अधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व तेथील ग्रहाचे वर नेहमीची सर्व दैवते असून तेथील चंद्राचे वर श्री खंडोबा यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर श्री कालिका माता यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवर श्री वैकुंठ आहे. म्हणजे एका पृथ्वीचं मी डिटेल सांगतो. त्याच्यावर 6 नंबरची पृथ्वी आहे, तेथील सूर्याचे वर श्री जालंधरनाथ यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या अधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे. तेथील सर्व नवग्रहाचे ग्रहावर नेहमीप्रमाणे दैवते आहे व चंद्राचे वर श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर देखील श्री जालंधरनाथ यांचेच वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर श्री पाता आहे. त्याच्यावर 7 नंबरची पृथ्वी म्हणजे आपली पृथ्वी आहे. तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या अधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर नेहमीची सर्व दैवते आहेत व चंद्राचे वर श्री महेशनाथ यांचे वास्तव्य असून आपल्या पृथ्वीवर श्री वज्रेश्वरी माता यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवर श्री स्वर्ग आहे.
म्हणजे आपल्या पृथ्वीवर 7 नंबरची पृथ्वी आहे. आपल्या पृथ्वीच्या सूर्यावर काल भैरवनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवर नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर नेहमीची सर्व दैवते व आपल्या चंद्राच्या वर श्री महेशनाथ यांचे वास्तव्य असून आपल्या पृथ्वीवर श्री वज्रेश्वरी माता यांचे वास्तव्य असून येथील पृथ्वीवर श्री स्वर्ग आहे. आपल्या पृथ्वीचं आहे. इथं थांबूया का? हा, मग उद्या आपल्या पृथ्वीच्या वरच आहे 8 नंबरची वगैरे का घेऊ सगळं? त्याच्यावर 8 नंबर पृथ्वीचा सूर्य आहे आपल्यावरती. त्याच्यावर श्री सरपटीनाथ यांचे वास्तव्य आहे व त्यांच्या आधिपत्याखाली त्यातील सर्व कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे ग्रहावर नेहमीप्रमाणे दैवते आहेत व तेथील चंद्राचे वर श्री मारुती यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीच्या वर देखील श्री चरपटीनाथ यांचेच वास्तव्य आहे. तेथील पृथ्वीवर नागरूपी मानव आहेत. त्याच्यावर 9 नंबरची पृथ्वी आहे. तेथील सूर्याचे वर श्रीनाथ मस्कोबानाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे ग्रहावर नेहमीची सर्व दैवते असून तेथील चंद्राचे वर श्री वीरभद्र यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर श्री जोगेश्वरी माता यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर सिंहरूपी मानव आहेत. त्याच्यावर 10 नंबरची पृथ्वी आहे. तेथील सूर्याच्या वर श्री परशुराम यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व नवग्रहाचे सर्व ग्रहाचे वर नेहमीप्रमाणे सर्व दैवते असून तेथील चंद्राचे वर श्री गाय यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर श्री मुक्ताई देवी यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर पूर्ण सुधारित मानव आहेत. त्याच्यावर 11 नंबरची पृथ्वी आहे. तेथील सूर्याचे वर 11 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्री कातोबानाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व सर्व नवग्रहाचे ग्रहावर नेहमीप्रमाणे दैवते आहेत व तेथील चंद्राचे वर श्री कासव यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर श्री चोपडाई देवी यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर पूर्ण सुधारित मानव आहे. त्याच्यावर शेवटचा वरचा शेवटचा 12 नंबरची पृथ्वी आहे. तेथील सूर्याच्या वर श्री गहिनीनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे सर्व ग्रहाचे वर नेहमीप्रमाणे सर्व दैवते आहेत व त्यांच्या शेजारी चंद्राचे वर श्रीफळ म्हणजेच श्री नारळ यांचे वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीच्या वर देखील श्री गहिनीनाथ यांचेच वास्तव्य आहे व तेथील पृथ्वीवर संपूर्णपणे स्त्री मानव म्हणजेच श्री राज्य आहे व इतर पृथ्वीप्रमाणे संपूर्ण इतर जीवसृष्टी आहे. आपला सूर्य आहे. त्याच्या उजव्या बाजूला एक सूर्य आहे. त्या सूर्याच्या वर श्री शिवशंकर यांचे वास्तव्य असून
त्यांच्या आधिपत्याखाली तेथील सर्व कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर नेहमीप्रमाणे सर्व दैवते आहेत व तेथील चंद्राचे वर श्री पार्वती माता यांचे वास्तव्य आहे व तेथील सूर्याच्या खाली सरळ आडव्या रेषेमध्ये असणाऱ्या एका शेजारी एक याप्रमाणे सर्व 10 पृथ्वीच्या वर श्री शिवशंकर यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीच्या वर म्हणजे 10 पृथ्वीवर गरुड रूपी मानव आहेत. नाही, आपला सूर्य आहे त्या सूर्याच्या डाव्या बाजूला शेजारी शेजारी एकूण 2 सूर्य असून पहिल्या सूर्याच्या वर ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज व दुसऱ्या सूर्याच्या वर त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांचे वास्तव्य असून या दोघांच्या आधिपत्याखाली तेथील सर्व कारभार चालत आहे व तेथील नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर नेहमीप्रमाणे सर्व दैवतांचे वास्तव्य आहे. तेथील चंद्राचे वर श्री मुक्ताई देवी, श्री जोगेश्वरी माता व श्री कान्होबाई माता यांचे एकत्रित वास्तव्य असून तेथील आडव्या सरळ एका रेषेत शेजारी शेजारी असणाऱ्या सर्व 12 पृथ्वीच्या वर श्री मंदाकिनी माता यांचे वास्तव्य असून तेथील पृथ्वीवर पूर्ण सुधारित मानव आहेत. ब्रह्मांडामध्ये याच्याशिवाय आजूबाजूला कोठेही दुसरी ग्रह मालिका नसून हे ब्रह्मांड 4 बाजूने पूर्णपणे मोकळे आहे. फक्त वातावरण आहे, त्याला कोठेही शेवट अंत नाही. धन्यवाद. श्री नाथेश्वर प्रसन्न.